म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुलसी हर कुमार
जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखात बाप रखुमा
जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हे मंडपातले थोडे पुढे सारखा तुम्ही निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राही निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराकारी निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही पावलो पावलो आम्ही पावलो पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस ऐक्यास
अखंड अखंड पावलो अखंड अखंड ऐक्यात पावलो आम्ही अखंड ऐक्यात पावलो आम्ही निराभासी पूर्ण झाला समरथ निराभासी पूर्ण मृदंगाला आवाज द्या.
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु स्वामी महाराज की जय, सद्गुरु मनसूरनाथ बाबा महाराज की जय, गुरुवैर्य गंगा भारती महाराज की निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, दूसरे चरणा संताची दूसरे चरणा आवाज थोडा दूसरे चरणा संताची सकृपादाने कथे दावितारू सकृपादाने कथे दावितारू सकृपादाने कथे दावितारू कथे दावितारू सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, धन्य धन्य एकनाथा, तुमचे पायी माझा माथा, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू, काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. विठाला विठाला निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. सृष्टीच्या कणाकणामध्ये विराजमान भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, भगवत स्वरूप संतवृंद तथा आत्मस्वरूप कीर्तन प्रेमी भाविक सज्जन माता भगिनी, तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभंग असून महाराजांच्या अभंग गाथेमध्ये अद्वैत स्थितीपर या प्रकरणातील हा अभंग आहे. या प्रस्तुत अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचं घर आणि त्या घराशी आमचा असलेला संबंध याचा अत्यंत सुमधुर गोड असा विचार या अभंगातून करतात. विठाला विठाला या प्रस्तुत अभंगावर बोलण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. तसं वास्तविक पाहता जर विचार केला तर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञात आहे, श्रुत आहे की ही एक दिवसाची कीर्तन सेवा कशाच्या निमित्ताने आहे. हा एक दिवसीय भक्ती महोत्सव, हा एक दिवसासाठी सर्व या ठिकाणी वारकरी संप्रदायातील हा समाज एकत्रित का आला,
सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हे ज्ञान सत्र चालवण्याचं का ठरवलं. या एक दिवसासाठी हे सगळे साधू संत महात्मे का एकत्रित आले हे सर्वांना माहितीच आहे. पण तरीसुद्धा या ठिकाणी उभा राहिल्यानंतर एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. श्री क्षेत्र बालाघाट आणि या बालाघाटाच्या पायथ्याला वसलेलं श्री क्षेत्र हे पाली गाव आणि या पाली गावातीलच असणारे भूमिपुत्र सर्वांच्या परिचित श्री नितीनराव राऊत त्यांनी स्वतःसाठी एक सुंदर अशी वास्तू निर्माण केलेली आहे. आणि त्या वास्तूच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने थोडक्यात वास्तुशांतीच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी ही कीर्तन भजन भक्ती करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या कीर्तन भजन भक्तीसाठी आणि या गृहप्रवेशासाठी वारकरी संप्रदायातील तथा आपल्या परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महानुभाव मंडळी आज या ठिकाणी एकत्रित झाली आहे. त्यामध्ये आपल्या पाली परिसरातीलच श्री क्षेत्र मोरेश्वर संस्थानचे महंत पूज्यनीय श्री हरिहर भारती बाबा आज या ठिकाणी या राऊत परिवाराच्या प्रेमाने उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या परिसरातील अत्यंत पवित्र आणि अत्यंत जागृत असं असणारं देवस्थान श्री क्षेत्र स्वामी मनसुळनाथ गड आणि त्या मनसुळनाथ गडाचे महंत पूज्य श्री हरिभक्तीपरायण विवेकानंद शास्त्रीजी महाराज तेही या राऊत परिवाराच्या शब्दाला मान देऊन आज उपस्थित झाले आहेत. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी तथा भारतानंद स्वामीजीकडे ज्यांनी आपल्या जीवनाचं संपूर्ण अध्ययन केलं असे श्री हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज तेही आज या ठिकाणी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आपल्या परिसरातीलच एक ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण बबन महाराज बहिरवाळ महाराजही आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र वागदारा इथून या सर्व बालगोपालांसमवेत आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य रामेश्वर महाराज शास्त्रीजी रामेश्वर महाराजही आज कीर्तनात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण बाबा महाराज तेही या ठिकाणी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत जवळ. आणि या ठिकाणी महाराजांच्या सहवासात असणारे तुकाराम महाराज पैठणकर तेही आज या ठिकाणी कीर्तनात उपस्थित आहेत. सुंदर सर्वे या वागदारा श्री संत तुकाराम महाराज गुरुकुलातील सर्व गुरुबंधू मंडळी आमची बालगोपाळ मंडळी आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. सुंदर असा पकवाज वाजवणारे दोघंजणही त्या ठिकाणी प्रसन्न मुद्रेने पकवाजावर बसलेले आहेत. दोन्ही तुताऱ्या वाजवणारे दोन्ही बाजूला उभा आहेत. सर्व सिस्टमवाले चांगले आहेत. भरपूर या राऊत परिवारावर प्रेम करणाराही वर्ग आलेला आहे. त्याच्यामध्ये या राऊत परिवाराचे काही रक्ताच्या नात्याचे तर काही प्रेमाच्या नात्याचे असे बरेचसे भाविक मंडळी आज या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. विठाला या ठिकाणी आजचा कार्यक्रम म्हणजे विशेष त्यांच्या अंतःकरणातील जी त्यांनी कल्पना केली होती आपल्याला राहण्यासाठी घर असावं, ते घर कसं असावं, त्याची दिशा कशी असावी, कोणत्या ठिकाणी असावं आणि त्यांनी बऱ्याच दिवसाचा कालावधी खर्च करून या ठिकाणी ही सुंदर अशा प्रकारची वास्तू निर्माण केलेली आहे. आणि मग आपल्या भारतीय संस्कृतीचा एक नियम आहे, कोणतीही वस्तू आपण तिचा उपयोग करण्याच्या अगोदर तिचं पूजन करतो. आपली हिंदू धर्मांची परंपरा किती पवित्र आहे. घरामध्ये जर साधा झाडू जरी आणला तरी आपण त्याचा वापर करत असताना घरातली एकदम टाकाऊ वस्तू आहे ती फक्त घर स्वच्छ करण्यासाठीच वापरल्या जाते, पण तरीसुद्धा आमच्या या माता भगिनी त्या झाडूची पूजा करतात आणि नंतर त्याचा वापर करतात. असं आपल्या हिंदू संस्कृतीला एक ऋषी मुनीने घालून दिलेली परंपरा आहे. म्हणून हे घर आहे, त्याच्या ठिकाणी आपल्याला राहायचं आहे, आपला परिवार राहणार आहेत, आपले मुलं बाळ सर्व काही राहणार आहेत, माता पिता राहणार आहेत. त्या सर्व या ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये ज्यांना वास्तव्याला राहायचं आहे, ज्यांना निवास करायचा आहे, मग त्यांनी प्रवेश करण्याच्या अगोदर वास्तव्य करण्याच्या अगोदर तिचं पूजन करायचं असतं. त्याला वास्तुशांती म्हणतात, कुणी गृहप्रवेश म्हणतात. म्हणजे वास्तुशांती का करायची त्याच्या पाठीमागं शास्त्राचा फार मोठा इतिहास आहे. काय भगवान शिवशंकराने एका वास्तू नावाच्या दैत्याला मारलं. तो फार उपद्रव करायचा, सज्जन माणसांना त्रास द्यायचा. मग भगवान शिवशंकर प्रगट झाले आणि तिचा शिरच्छेद केला, त्याला संपवलं. पण महाराज अशाही वेळेमध्ये त्याने भगवान शिवशंकराची स्तुती केली, प्रार्थना केली आणि लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रगट झाले. त्याने सांगितलं देवाला, देवा
शंकराला सांगितलं, महादेवा तुम्ही माझा शिरच्छेद केला आहे, मला संपवलं आहे, पण मला उशाप द्या, मला कुठंतरी जागा द्या, जागा द्या, आणि माझा स्वभाव आहे तो स्वभाव माझ्या काही अंशात माझ्या ठिकाणी राहणारच आहे. मग असं म्हटल्यानंतर भगवान शिवशंकराने त्याला सांगितलं, तर ठीक आहे, तुला पण जागा द्यायची कुठे, तू जिथं जातील तिथं माणसं असतात, त्यांना त्रास देत राहशील. त्याने सांगितलं नाही, मला असं करा, ज्या माणसाने घर बांधलेलं आहे आणि त्या घरात वास्तुशांती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या घरात मला राहायला हक्क द्या. मग तेव्हा भगवान शिवशंकर तथास्तु म्हणले, आणि ज्यांनी घर बांधलंय की त्या घरामध्ये तो वास्तू येऊन राहतो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या घराची वास्तुशांती होत नाही तोपर्यंत. वास्तूची शांती म्हणजे वास्तू नावाच्या राक्षसाची केलेली शांती, त्याला केलेलं तृप्त, त्याला काही हवन द्रव्य यज्ञामध्ये अर्पण करून त्याची शांती करायची, नंतर तो निघून जातो. मग जोपर्यंत या वास्तूची म्हणजे घराची शांती होत नाही, म्हणजे वास्तू शांती होत नाही, तोपर्यंत त्या घरामध्ये आपल्याला राहता येत नाही. आणि तर वास्तू शांती न करता असेच माणसं जर घरात शिरले तर मग तो वास्तू त्यांना सोडत नाही. त्या घरातील प्रत्येक माणसाला त्याच्यापासून उपद्रव होतो, पीडा होतो. घरातले मन एकत्रित राहत नाहीत, बायको नवऱ्याला भांडत राहते, नवरा बायकोला भांडत राहतो, दोघांचे भांडणं चालूच असतात, सासू सोनाचे भांडणं सुरूच असतात. म्हणून विचार करा, कोणाकोणाच्या घराची वास्तुशांती राहिलेली ती लवकर करून घ्या, कारण ते चांगलं नाही. ते वास्तू नावाचा दैत्य माणसात माणूस ठेवत नाही, असे लय दैत्य असतात, त्यातलं एक वास्तू नावाचा दैत्य. ते माणसात माणूस राहत नाही महाराज, एकत्रित परिवार राहत नाही, छिन्न विछिन्न, घरात खाल्ल्याला अंगी लागत नाही, कुणीतरी आजारी पडत राहतं. हे सगळे वास्तू नावाच्या दैत्याचे दुष्परिणाम आहेत. म्हणून अगोदर काय करायचं, तर वास्तूची शांती करायची, नंतर गृहप्रवेश करायचा. विठाला मग त्या वास्तूची शांती करण्यासाठी छोटा यज्ञ बनवायचा, यज्ञ नारायणाला तिथं समोर ठेवायचं, मग वेगवेगळ्या प्रकारचे हवन द्रव्य करायचे, कुठं ते बराचसा काही विधी. हा मग ज्योतिषशास्त्राचा विधी, तो भरपूर विधी. मग तो विधी मंत्र तंत्र करून तो पूर्ण करायचा. मग तो विधी झाल्यानंतर तो वास्तू नावाचा दैत्य निघून जातो. मग हा विधी कसा आहे, शास्त्र प्रणीतच आहे ना. मग या ठिकाणी तो विधीही पार पडलेला आहे. त्यांनी आता सांग, या राऊत परिवाराने सुंदर अशा प्रकारचा त्या विधी पार पाडलेला आहे. मग आता हे आज परत कीर्तन करायचं ठरवलं. असं का? कोणाच्या मनात निर्माण होईल की महाराज जे वास्तुशांतीचा जो नियम आहे, जे शास्त्र सांगतंय, जे मंत्र तंत्र ते झालेत ना, परत तिथं कीर्तन कशासाठी करायचं? तर त्याचं कारण असं आहे, काय असतं, काय कर्म धर्म नव्हती सांग आणि उन्या अंगे पतन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कर्माचा कोणताही विधी करत असताना त्या विधीमध्ये, त्या कर्मविधीमध्ये जर थोडी जरी न्यूनता राहिली, थोडी जरी चूक झाली, तर त्याचे परिणाम स यजमानम हिनस्तीही, म्हणजे ज्याने तो कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्यांनी यज्ञ करायचं ठरवलेलं आहे, त्याला त्याचे सगळे दोष लागत असतात. विठाला तो यज्ञ करत असताना यज्ञामध्ये कधीतरी ब्राह्मणाकडून मंत्रामध्ये कमी जास्त होऊ शकतं, कधी यजमानाकडून काही चुका होऊ शकतात. आता कोणताही मंत्र म्हणत असताना ब्राह्मण देवता म्हणतात, मना पुढं आमच्या मागं म्हणा, मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्तम. हे जे ब्राह्मण पुढं म्हणतो तुम्हाला मागं म्हणलं होतं, तुम्ही नुसते होता हालिता, प्रत्येक वेळेला ब्राह्मणाला फसवता तुम्ही. ब्राह्मणाच्या मागं म्हणता येत नाही, इतकं सोपं नाही ते. पण तरी म्हणत असताना जर तुमच्याकडून चूक झाली तर मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मंत्र म्हणण्यात जर थोडा जरी तुमच्याकडून चूक झाली तर त्याचे दोष लागतात. या ठिकाणी असणारा वास्तू नावाचा दैत्य ना, त्या विधीने निघून जात नाही. दोष राहिले, विधी पूर्ण झाला नाही, विधी सांग झाला नाही, मग तो वास्तू नावाचा दैत्य कायमचाच वास्तव्याला राहतो. मग याच्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायात अशी ताकद आहे, एखादा कर्मविधी करत असताना तो कर्म आरंभ जर केला आणि केल्यानंतर तो विधी जर सांग होत नसेल तर तिथं फक्त परमात्म्याचं भजन करा. आरंभी आवडी आदरे आले नाम, त्याने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. ज्ञानोबा सांगतात की या जगातलं कोणतंही कार्य करा, ते कार्य पूर्ण करायचं असेल तर तिथं भगवंताचं नामस्मरण घ्या, कारण सकळ मंगळ निधी आणि श्री विठ्ठलाचे नाम आधी. परमात्म्याचं नाव अत्यंत काय पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. आता तुम्हाला मंगल करायचे, या घरामध्ये मंगलमय वातावरणात प्रवेश करायचा आहे तर परमात्म्याचं नामस्मरण करा. भगवंताचं जर नाम घेतलं तर आपल्या जीवनामध्ये सगळ्या मंगलाचं सार हे परमात्म्याचं नाम आहे. विठ्ठला आता हे वास्तू
शास्त्राच्या दृष्टीने झालं. त्याच्यात परत आणखी काही शास्त्रकाराचं असं म्हणणं आहे, तुम्ही राहण्यासाठी घर बांधता, मग त्या घराच्या ठिकाणी दोष राहतात. कोणते दोष राहत असतात? या घरामध्ये वीट आहेत, आत विटाच आहेत ना, म्हणजे विचारायला बरोबर, आम्ही विटा म्हणायचो ना, आत दगड असायची. आता आत विटा आहेत, परत वाळू त्याला वापरलेली, परत त्याला प्लास्टर केलेलं आहे, त्यात सिमेंट आलं. मग आता सगळं वेगवेगळ्या ठिकाणून हे मटेरियल त्यांनी आणलेले. मग त्याच्या ठिकाणी तुम्ही विटा आणल्या, त्या विटा नेमक्या कुठून आणल्या? बरं तुम्ही सांगता नाही इट भट्टीवाल्या कोण आणल्या. बरं त्या इट भट्टीवाल्याने ती माती कुठून आणली? ते माती नेमकं माणसं जाळलेली, म्हणजे कशी माती आपल्याला माहिती नाही. मग त्या मातीच्या ठिकाणी, त्या मृत्तिकेच्या ठिकाणी दोष राहतात, ते तसेच दोष राहतात. बरं तुम्ही वाळू आणली गंगेची वाळू आणल्यानंतर आपण 10व्याला जातो. 10व्याला गेल्यानंतर थोडेफार का होणार हाडके त्यात पडलेलेच असतात, मग ते त्या वाळूमध्ये सापडतात, त्या वाळूलाही दोष लागले असतात. असे अनेक दोष या वास्तूच्या ठिकाणी राहत असतात. ऐका, मग ते दोष निवृत्त करण्यासाठी ही वास्तुशांती करायची. इथं काहीतरी यज्ञ करायचा, दानधर्म करायचं, नामसाधना करायची, आणि त्याच्याने या घराच्या ठिकाणी असणारे दोष त्याची निवृत्ती करायची. विठाला म्हणून आज या ठिकाणी कीर्तन सेवा पाहता पाहता बराच कीर्तन सुरू करायला उशीर झाला, पण तरी पण आपण थोडक्या वेळामध्ये या अभंगाचं चिंतन पाहू. तुकोबारायांनी या अभंगातून आम्ही घर बांधलेलं आहे, कुठे बांधलं, कसं बांधलं, त्या घराचं स्वरूप काय, त्या घराचा आमचा संबंध काय, याचा फार मोठा वहापोह तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेला आहे. ऐका, मग आज हा जो घराचा अभंग घेतला, हे तुकोबारायांची वास्तविक पाहता ही स्वरूप स्थिती सांगणारा अभंग आहे. इथं म्हणजे घराचा संबंध नाही, पण आता या अभंगात घर शब्द आलाय, हे बी घराचाच कार्यक्रम म्हणून कुठंतरी काहीतरी धागेदोरे सांगायचे असतात म्हणून हा अभंग घेतलेला आहे. वास्तविक पाहता तुकोबारांनी घर सांगितलेले ते पारमार्थिक घर आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये, या मानवी देहामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये घराची गरज आहे. कोणी कुठेही असू द्या, तुम्ही साधू असा, महात्मा असा, संसारिक असा, कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, कोणत्याही संप्रदायामध्ये असा, तर तुम्हाला निवासस्थानाची गरज आहे. तुकोबाराय म्हणतात, आश्रम आशी स्थान कोपी गुहा, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, म्हणजे खाण्याची आणि निवासस्थानाची राहण्याची गरज असावी लागते. प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येक जण घर बांधण्याच्या विचारात राहतो महाराज. कोणी असू द्या, एखादा गडगंज श्रीमंत असेल तर त्याने वेगळ्या घराचं स्वप्न पाहिलं असतं. एखादा गरीब असेल, त्याच्याकडे संपत्ती नसेल तर त्याने छोटं का होईना घर निर्माण करेन असं एक स्वप्न पाहिलं असतं. प्रत्येकाच्या मनामध्ये घर 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 आपलं म्हणजे घराची कल्पना असतेच. प्रत्येक जण घर बांधण्याचा विचार करत असतो. ऐका, हे जे भौतिक घर आपण बांधतो कशासाठी? या देहाचं संरक्षण व्हावं. ऊन, वारा, पाऊस, थंडी याच्यापासून आपल्या देहाची सुरक्षितता राहावी, आपला देह, आपला परिवार सुरक्षित राहावा, याच्यासाठी माणसाने या घराची कल्पना केली असते. ऐका, जसं हे घर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आपण गृहीत धरतो ना, तसं आणखीनही घर आहे, एक घर आहे. त्या घराचंही माणसाने स्वप्न पाहिलं पाहिजे की जे घर आमच्या साधू संतांनी बांधलं. विठाला आता हे घर आहे या स्थूल देहासाठी. संतांनी घराची कल्पना केली सूक्ष्म देहासाठी, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण घराची कल्पना केली पाहिजे. आता मग त्या घरासाठी वेगवेगळ्या साधू संतांनी आपापले मतं मांडून वेगवेगळ्या माध्यमातून त्या घराचं चिंतन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. प्रत्येक जणांनी घर बांधलेले. आमच्या साधू संतांनी हे घराचे स्वप्न पाहिलेले. ऐका, एक भगवान परमात्मा आहे, साधू संत घर, आपण, आपलं शरीर, आपलं घर, हे सगळे विचार वेगवेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो महाराज. संतांनी घराची कल्पना केली, परमात्म्याला समोर ठेवून संतांनी घराची कल्पना केलेली. बघा, आमच्या संतांचा जर विचार केला, काही संतांनी असं केलं महाराज, काय केलं? त्यांनी घर बांधण्याचा विचार केला नाही, ते परमात्म्याच्या घरातच जाऊन राहायला लागले, पंढरीलाच जाऊन राहायला लागले. असेच काही संतांचे प्रमाण आहेत. काही संत महात्मे असे आहेत, ते पंढरपूरला गेले नाही, त्यांनी भगवंतालाच घरी आणलं. काही संत महात्मे असे आहेत, त्यांनी काय केलं? स्वतःच परमात्म्याचं राहण्याचं घर निर्माण झाले, स्वतःच असं झाले की तिथं परमात्मा येऊन राहू शकतो. आणि काही संत महात्मे असे आहेत की त्यांनी भगवंताच्या स्वरूपातच घर निर्माण केलं. विठाला काही संतांनी काय सांगितलं महाराज? त्यांनी स्वतःही पंढरपूरला गेले आणि सर्व समाजालाही ते सांगत राहिले की आपण इथं राहायचं नाही, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपण परमात्म्याच्या दर्शनाला गेलं पाहिजे, आपण सर्व देवाच्या दर्शनाला जाऊ, म्हणजे देवाकडे जाऊ. मग कोणता देव? आमच्या तुकोबारा सांगतात, भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्यात
येतील मोकाशी चार भुजा त्यासी बाईला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल 20 रे तुकोबारे म्हणतात त्याच्या गावाला जाऊ कोणाच्या ज्याचं भीमेच्या तीरावर घर आहे तो तिथं राहतो आपण त्याच्या गावाला जाऊ म्हणजे हा संतांचा वर्ग आहे तो देवाच्या घरी घेऊन जाणारा विठाला दुसरा एक संतांचा वर्ग असा आहे एक वर्ग तो देवाच्या घरी जातो दुसरा संतांचा वर्ग आहे देवाच्या घरी नाही देवालाच आपल्या घरी आणतो का महाराज देवाला घरी आणता येतं का आणता येतं महाराज परमात्मा घरी येतो महाराज आनंदाने सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण नलगती सायास झाले वनांतर नलगती सायास झाले वनांतर सायास झाले वनांतर नलगती सायास झाले वनांतर सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण परमात्मा सुखाने घरी येतो मग त्याच्यासाठी ते घर तसं बनवावं लागतं त्या घरातलं वातावरण तसं ठेवावं लागतं मग परमात्मा स्वतःहून त्या घरामध्ये काही काल का होईना पण वास्तव्यासाठी येतो परमात्म्याला महाराज भक्ताचं घर फार आवडतं आपल्याला भक्त व्हावं लागतं प्रत्येक संताच्या घरी परमात्मा आलेला आहे परमात्मा महाराज या संताच्या घरी जाण्यासाठी वेडा होतो ज्या सुखा कारणे देव वेडावला परमात्मा वेडा झाला कशासाठी वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला संतांच्या घरी येऊन राहतो द्वारकेचे राणे कुठे दुर्योधना घरी नाही पांडवांच्या घरी पांडवांच्या घरामध्ये परमात्मा येऊन राहतो का तर त्यांनी तसं ते घर बनवलेले विठाला विठाला कोणाच्या आला का तर आमच्या निळोबारा सांगतात आमच्या घरी आला देव घरा आला आला देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला देव घरा आला आला पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती देव घरा आला आला पुढे आरंभोनी कथा बुक्का माळ गंधा निळा मने ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे उभयता आनंदे नाचती म्हणजे कोण त्या घरातले आणि साधू संत हे सगळे जर एकत्रित येऊन जर आनंदाने राहत असतील तर त्या घरी परमात्मा येतो विठाला विठाला हा परमात्मा घरी येतो तुम्ही निळोबाराचं प्रमाण सांगता ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कोणा द्वारकेचा राणा हे बी प्रमाण सांगितलं म्हणजे सगळ्या संतांचे असे प्रमाण आहेत महाराज की देव घरी येतो पण असं काही इतिहास आहे का कुठं महाराज इतिहास पण आहे महाभारतामध्ये बघा ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा संधी करण्यासाठी जाणार होते हस्तिनापूरला कोणासोबत दुर्योधनाला सांगणार होते पांडवाचा आणि ते मिटवण्यासाठी परमात्मा येणार होते मग ते परमात्मा येणार म्हटल्यानंतर महाराज ही सगळ्या नगरीमध्ये बातमी पसरली भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापूरला येणार आहेत सगळीकडे वार्ता पसरली सगळ्या ऋषी मुनी संत महात्मे त्या परिसरातले सगळेचे सगळे भगवान कृष्ण परमात्म्याच्या दर्शनासाठी सज्ज झाले देवाचं दर्शन घ्यायचं आणि त्या हस्तिनापूरच्या बाजूला झोपडीमध्ये विदुर काका पण राहत होते विदुर काकाने पण विचार केला की परमात्म्याचं आपण दर्शन घेऊ परमात्मा आपल्याला पाहायला भेटेल पण घरी आले पाहिजेत काकांच्या पत्नीने सांगितलं का हो देव आपल्या घरी येतील का काकाने सांगितलं त्याला फार मोठं पुण्य असावं लागतं भाग्य असावं लागतं त्याला काकांच्या पत्नीने सांगितलं का हो मी तर रोज नामस्मरण करते आपण दोघंही परमात्म्याचं भजन करतो आणि तुम्हीच असं सांगता की जो भजन करतो त्याच्या घरी देव येत असतो देवाने यायला पाहिजे पण काकाने सांगितलं अगं तो राजाकडे येणार आहे राजा कोण दुर्योधन धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन त्या दुर्योधनाच्या राज्यामध्ये तो येणार आहे तिथून त्या दुर्योधनाने फार मोठी तयारी केलेली
फार मोठं सज्ज वातावरण केलेलं त्यांनी, सगळं स्वागताची तयारी केलेली आहे, सगळे कुठं कोणता कक्ष, निवासाची व्यवस्था कोणती, भोजनालय कोणतं, बसण्याची सगळी व्यवस्था त्यांनी केलेली. आणि त्याच्या इतक्या स्वागत सोडून आपल्या गरीबाच्या झोपडीत येईल. त्यावेळेला तिला काकांच्या म्हणजे विदुर काकांच्या पत्नीला आश्चर्य लागायला लागलं, किंवा मग होणार का, येणार की नाही. त्यांनी सांगितलं बघा, अपेक्षा ठेवून येतील तर आपलं पुण्य समजू आपण. महाराज दुसऱ्या दिवशी सभा भरणार होती. सकाळपासून सगळी रांग, कोणी फुलं घेऊन थांबलेलं, कोणी हार, कोणी साडा, रांगोळ्या, सगळं स्वागताची तयारी. भगवान कृष्ण परमात्मा आली हस्तिनापूरमध्ये आणि मिरवत सगळं सज्ज स्वागत करत करत हस्तिनापूरमध्ये असणारं ज्या दुर्योधनाचं जे राज्य राजवाडा, तिथं प्रवेश झाला. सगळी स्वागताची तयारी झाली, हार वगैरे घातले, सिंहासनावर भगवान कृष्ण परमात्म्याला बसवलं. मग भगवंताने सांगितलं, ए दुर्योधना, मी संधी करण्यासाठी आलोय. त्यांनी सांगितलं, काय संधी करायची देवा, मला माहितीच आहे ना. संधी काय करणार, अरे पांडव वनवासात आहेत, पांडव तुमचे भाऊ आहेत आणि तुम्ही पांडवाचे भाऊ आहेत. आता तुम्ही जे राज्य भोगताना हे खरं जर विचार केला तर यातलं अर्ध राज्य हे पांडवांचं आहे. वास्तविक पाहता हे तुमचे बंधू आहेत, भावाचं राज्य भावाला दिलं पाहिजे, त्या अर्ध राज्य पांडवांना देऊन टाका. त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, देवा हे चालणार नाही. असं कसं काय चालेल, पांडवांना अर्ध राज्य, मी राज्य चालवतं, हे मी राज्य मिळवलेलं आहे आणि पांडवांना राज्य भेटणार नाही. असं म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, दुर्योधना, अरे तुला कळत नाही काही, पांडवांना तू राज्य देणार नाही, तुझे ते भाऊ आहेत, असं चालत नसतं. भावाचं खाल्लेलं पचत नसतं, भावाचं खाऊ नाही, भावकीचं भावाचं खायचं नसतं, हे तुला पचणार नाही. त्याला दुर्योधनाने सांगितलं, बस देवा, त्या नीतीच्या गोष्टी सांगू नका, मी पांडवांना राज्य देणार नाही. असं म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, राज्य देणारच नाही का. दुर्योधनाने सांगितलं, हे बघा देवा, पांडवांना जर राज्य घ्यायचं असेल तर आमच्या कौरवांसोबत त्यांना युद्ध करावं लागेल. भिकेसाठी कोण राज्य देतो, असं तुम्ही याचं संधी करायची, भीक मागली, हे असं कोणी राज्य देत नसतं देवा. युद्ध करावं लागेल, युद्ध, आणि युद्धात त्यांना राज्य घ्या म्हणावं. असं म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, दुर्योधना, तू मूर्ख आहेस, तुला काहीच अक्कल नाही, तू नाला काही बेश्रम, म्हणजे एवढे शब्द पाठत मला. महाराज भगवंताने सांगितलं, अरे तुला काही वाटतं का, पांडवासोबत युद्धाच्या गोष्टी करतो, युद्ध करणं चांगलं नाही. अरे युद्धाचे परिणाम हे राज्याला भोगावे लागत असतात. शेजारच्या राज्याचं जर युद्ध सुरू झालं, शेजारचं राष्ट्र जर युद्धामध्ये जर डुबत असेल तर आपल्या देशाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. युद्धाच्या गोष्टी करू नको, युद्ध चांगलं नाही. ते इराक युक्रेनचे युद्ध सुरू झालं आणि पेट्रोलचे भाव भारतात वाढत गेले, काय संबंध आहे, पण ते भोगावं लागत असतं. मग दुर्योधन मला नाही देवा, युद्धच करावं लागेल. भगवंताने सांगितलं, दुर्योधन ऐक, तुला सोपा मार्ग सांगतो. कोणता सोपा मार्ग, अरे पांडव किती येतं, पांडव किती येतं, 5 म्हणा ना, बरोबर आहे, किती येतं, 5 पांडव. मग 5 पांडव आहेत ना, मी तुला मार्ग सांगतो, युद्ध न करता व्यवस्थित होईल सगळं. दुर्योधन म्हणला, काय, भगवंताने सांगितलं, अरे 5 पांडव आहेत, 5 पांडवाला फक्त 5 गावं दे, बस. ते युद्ध करणार नाहीत, मी त्यांना समजून सांगतो. कशाला युद्ध करतो, अरे 5 गावात ते 5 पांडव राहतील, मी त्यांना समजून सांगतो. असं म्हटल्यानंतर दुर्योधन बिचारं भोळं भाबडं, तुम्हाला देवा काही अडचण नाही, दिले 5 गावं पांडवाला दिले. बोला देवा, कोणते गाव पाहिजेत, बोला गावाचं नाव सांग. भगवंताने सांगितलं, अरे पांडव साधे भोळेत, ते काय परत तुला बोलणार नाही, तुला शब्दाने दुखवणार नाही, त्यांचे ते 5 गावामध्ये आरामशीर. दुर्योधनाने सांगितलं, देवा दिले ना, 5 पांडवांना 5 गावं दिले, बोला गावाचे नावं सांगा. भगवंताने सांगितलं, अरे दुर्योधना, पांडव 5च आहेत. आहो देवा, काय परत 5 म्हणतात, 5 गावं दिले, 5 पांडवांना 5 गाव दिले, देवा गावाचे नावं सांगा. भगवंताने सांगितलं, ऐक दुर्योधना, एक दिल्ली, दुसरी मुंबई, चेन्नई, कलकत्ता आणि बँगलोर, एवढे 5 गावं पांडवाला दे. पांडव काही बोलणार नाहीत. दुर्योधन मला, देवा देवा, परत बोला, कोणते गाव, म्हणजे काय नाही, ती दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बँगलोर. तुम्हाला सांग का, हे जे शहर आहेत ना, हे भारतातले सर्वात जास्त उत्पन्नाचे शहर आहेत, म्हणून सगळ्या पुढाऱ्याची नजर त्या शहरावरच असते. एवढे 5 गावं पांडव. दुर्योधन मला, देवा परत सांगा. भगवंताने सांगितलं का, ते दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बँगलोर, एवढे 5 पांडवाला 5 गावं मी सांगतो, पांडव काही बोलणार नाही. दुर्योधन मला, देवा मला काय एवढं मूर्ख समजतो काय, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बँगलोर हे 5 गावं पांडवाला द्यायची, आणि मला काय मग कोळवाडी, पाली, मंजरी, करजणी हे गाव देतो काय, मूर्ख समजतो मला, हे चालणार नाही देवा. सुईच्या टोकावर बसेल एवढी पण मी तो त्यांना जमीन देणार नाही, त्यांना युद्धच करावं लागेल. विठाला विठाला भगवंताने सांगितलं. दुर्योधन ज्या वेळेला म्हणला त्यांना युद्ध करावं लागेल म्हटलं तर भगवान सिंहासनावर उभा राहिले. जा म्हणे, थांबत नाही, निघालो म्हटल्यानंतर दुर्योधनाला वाटलं आपण याला आपल्या आता ह्याला खाऊ पिऊ घालू, जेव वगैरे घालू, नंतर याला असं म्हटल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं, देवा तुमची भोजनाची व्यवस्था केलेली, चांगलं तर जेवण तरी करू द्या ना. असं म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, दुर्योधना पांडवांचा तू द्वेष करतो, द्वेष, आणि पांडव माझे हे प्राण आहेत, प्राण पांडवान द्विशेषे राजन मम प्राणास्तु पांडवा.
हे पांडव माझे प्राण आहेत प्राण, आणि तू या पांडवांचा द्वेष करतो ना द्वेष, मी एक तुझ्या घरचं अन्न पण खाणार नाही. भगवान परमात्मा निघाले भगवंताच्या आता परमात्मा निघाले भगवंताच्या सोबतही होते महाराज काही जण. भगवंताने विचार केला चल म्हणे आता जायचं कुठं. भगवंताने ठरवलं आज आपल्याला विदुर काकाच्या घरी जायचं. मग सोबत उद्धव होते. उद्धवाने विचार केला आता काय करू, भगवंताच्या सोबत तर जावं लागेल, कोणी कसं स्वागत केलंय, कोणत्या घरात काय सिस्टम आहे सगळं बघावं लागेल ना. मग चालता चालता त्या उद्धवाने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. भगवंताने सांगितलं उद्धवा इथं थांबायचं नाही आपल्याला. उद्धवजी चल विदुरा घरा जावे. अय उद्धवा या दुर्योधनाच्या घरी राहायचं नाही, आपल्याला विदुर काकाच्या घरी जायचंय. आणि मग ते उद्धवजी महाराज चालता चालता महालात शिरू लागली. त्याने सांगितलं बडे बडे मंदिर कोण काम के, हे मोठमोठे मंदिर मोठमोठे महाल तयार केले ते आपल्या काही कामाचे नाहीत, आपल्याला विदुर काकाच्या घरी जायचं. मग भगवान कृष्ण परमात्मा आणि उद्धवजी सगळी राजसभा संपल्यानंतर विदुर काकाच्या झोपडीत गेले. विठाला विठाला म्हणजे भगवान परमात्मा घरी येतो, पण त्याच्यासाठी ते भक्तिमय वातावरण घरचं करावं लागतं. असं ऋषी मुनी संतांनी परमात्म्याला घरी आणलेलं आहे. एक वर्ग असा आहे तो स्वतः भगवंताचं शरीर म्हणजे स्वतःचं शरीरच असं बनवतो की त्यात भगवान परमात्म्याने येऊन राहावा. तो का म्हणे ते शरीर आणि घर भांडार देवाचे, म्हणजे ते शरीर परमात्म्याचं राहण्याचं वास्तव्याचं ठिकाण असतं. हा एक वर्ग आहे. आणि चौथा वर्ग असा आहे की तो देवाच्या घरी जाणं, देवाला आपल्या घरी आणणं, स्वतः देवाचं घर होणं हा विचार करत नाही. तो देवाच्या स्वरूपातच घर निर्माण करतो. हा वर्ग म्हणजे जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आणि हेच तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या निरंजनिया मी बांधी निरंजनिया मी बांधी निरंजनिया मी बांधी निरंजनिया मी बांधिए घर निरंजनिया मी बांधिए घर निरंजनिया मी बांधिए घर निरंजनिया निराकारी निरंतर राहिलो से निराभास पूर्ण झालो समरस निराकारी पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस निरंतर
चरणामध्ये तुकोबाराय सांगतात आम्ही घर बांधलं, आम्ही परमात्म्याच्या स्वरूपामध्ये घर बांधलं. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. तुकोबारायने सांगितलं परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आम्ही घर बांधलेलं आहे आणि राहण्यासाठी पण आम्ही तिथेच गेलो. ऐका काय, घर बांधत असताना घराचे काही नियम आहेत. कुठेही घर कसंही घर बांधून चालत नाही. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ मुनींनी भगवान प्रभू रामचंद्राला सांगितलेलं आहे, रामा घर बांधत असताना म्हणजे वास्तव्य करत असताना तिथालचं अवतीभोवतीचं वातावरण कसं आहे, त्या घरामध्ये वातावरण कसं याचा विचार सांगितलेला आहे. यस्मिन देशे न सन्मानहा न प्रीतीही न बांधवाहा न विद्या न तत्र दिवसम वसेत. प्रभू रामचंद्राला योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ मुनी सांगतात, प्रभू रामचंद्रा न तत्र दिवसम वसेत, एक दिवस पण तिथं राहण्याचा विचार करायचा नाही. यस्मिन देशे न सन्मानहा म्हणजे ज्या देशामध्ये सन्मान होत नसेल, लोक आपल्याला किंमत देत नसतील, मानापानाने लोक जर बोलत नसतील, तर अशा ठिकाणी घर बांधायचं नसतं. बघा आता तुकोबारांनी घर बांधलंय, आपण तुकोबाराला प्रश्न विचारला पाहिजे ना. वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्राला सांगतात की ज्या देशामध्ये घर बांधायचंय किंवा राहायचंय त्या परिसरामध्ये जर तुमचा सन्मान नसेल तर तिथं घर बांधू नका. तुकोबारायांनी घर बांधलंय, मग महाराज तुम्ही जिथं घर बांधता तिथं तुमचा सन्मान आहे का, तुमचा सन्मान होतो का, असाही प्रश्न विचारला पाहिजे ना. यस्मिन देशे न सन्मान हा न प्रीतीही म्हणजे लोक आपल्याला प्रेमाने बोलत नसतील, नचे बांधव हा जर आपल्या नात्यातले लोक अवतीभोवती नसतील तिथंही घर बांधू नये. आणि न विद्या जिथं आपल्याला ज्ञान भेटत नाही अशाही परिसरामध्ये घर बांधायचं नसतं. किती गोष्टी सांगितल्या, तुम्ही म्हणता तुमचं तुम्हीच मोजा आता. 2-4 गोष्टी इतके नाही. ज्या देशात सन्मान नाही, जिथं प्रेम भेटत नाही, जिथं आपल्या नात्यातले लोक राहत नाहीत आणि जिथं ज्ञान प्राप्त होत नाहीत अशा ठिकाणी घर बांधू नाही असं स्पष्ट वशिष्ठ मुनीने रामरायाला सांगितलं. असं घर तुकोबाराला जर आपण विचारलं, महाराज तुम्ही घर बांधलं म्हणता, मग जिथं घर बांधलं तिथं यस्मिन देशे सन्मान हा असती ना वा, म्हणजे जिथं घर बांधलंय तिथं तुमचा सन्मान आहे का, त्या ज्या प्रदेशामध्ये घर बांधायला तुम्ही निघाले त्या प्रदेशामध्ये सन्मान होऊ शकतो का. तर ऐका, या संप्रदायामध्ये भगवंताच्या स्वरूपामध्ये घर निर्माण करण्याचे ज्यांनी स्वप्न पाहिलेले त्याचा सन्मान करणारा हा संप्रदाय. एवढंच नाही महाराज, जो परमात्म्याच्या स्वरूपामध्ये घर बांधण्याचा विचार करतो, परमात्म्याच्या स्वरूपामध्ये घर बांधण्यासाठी वेगवेगळे साधनं सांगितली, नाम साधना सांगितली, ज्ञान मार्ग सांगितला. मग या नाम साधनेनेही आपण परमात्म्याच्या स्वरूपामध्ये घर बांधू शकतो. मग ज्याने परमात्म्याच्या स्वरूपासाठी घर निर्माण करण्याकरिता नामसाधना आणखी सुरू केलेली नाही, ज्याच्या मनात आले की आपण नामस्मरण केलं पाहिजे, नाम साधना केली पाहिजे, नुसतं मनात आलंय आता या नामसाधनेने काय होणार आहे हे माहिती नाही, पण असं ज्याच्या मनामध्ये आलेलं आहे ना त्याचाही सन्मान महाराज इतका सन्मान होतो. जर याचा प्राण जायचा वेळ आले तर ज्या वेळेला त्याला विष्णूचे दूत नेणार असतात, कोणाला, नामधारकाला, मग ज्या वेळेला याने नामस्मरण केलं नाही, नामस्मरण करायला सुरुवातही केली नाही, आणखी विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही, फक्त मनात येतंय किंवा बऱ्याच वेळ झालं महाराज बऱ्याच वेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणले पण आपण काय हातकडे हलविले नाहीत असं मनात येते. मग अशा वेळेला असा जो आहे त्याच्यासाठी ब्रह्मदेव स्वागताची तयारी करतो. कसं काय, ब्रह्मदेव म्हणतो अरे ज्या वेळेला याचा देह पडेल त्यावेळेला विष्णूचे दूत याला वैकुंठाला घेऊन जातील आणि वैकुंठाला जात असताना ब्रह्मलोकातूनच जाईल ना, मग इथून जात असताना त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे. मग ब्रह्मदेव सगळी तयारी करतो, त्याला कुठं आसन ठेवायचं, कोणत्या ठिकाणी आल्यानंतर कुठं बसवायचं, कुठे त्याचे पाय धुवायचे, कुठे हार घालायचा, त्याची मिरवणूक कोणत्या गल्लीतून काढायची, म्हणजे इतकं सन्मानाची तयारी करतो कोण, ब्रह्मदेव. तुम्ही म्हणता ना असं का महाराज आणखी नामस्मरण करायला सुरुवात केली नाही, ब्रह्मदेव लवकरच तयारी कसं काय करतो, कारण महाराज ब्रह्मदेवाचं आयुष्य फार मोठं आहे. आपल्या आयुष्याच्या दृष्टीने ब्रह्मदेवाची तयारी करू तर प्राण निघून जाते, मग ब्रह्मदेवाला ते पटकी मरतंय का काय असं आहे, म्हणजे आपण मरतो ते ब्रह्मदेवाचा एक क्षणाचाच काळ असतो. बघा मग तुम्ही नामस्मरण करायचा विचार, मग नामस्मरण करायला लागणार, मरणार, तेव्हा ते स्वागताची तयारी होणार. महाराज नुसता ब्रह्मदेव स्वागताची तयारी करतो असं नाही, यमधर्मवास पाहे नित्यकाळ म्हणे धन्य वेळ भेटती ते. यमराज पण वाट पाहतो कोणाची, अरे यमराज नुसती वाट पाहत नाही, हातामध्ये असे हार घेऊन उभा राहतो कोणासाठी, म्हणे धन्य वेळ भेटती ते, म्हणजे जे विष्णूचे दास आहेत, भगवंताचं नामस्मरण करणारे आहेत, यांची भेट होईल म्हणून तो हातामध्ये हार घेऊन असा उभा राहिलेला असतो. आणि आपली ही यम वाटच पाहत बसतो, पण हातामध्ये हार घेऊन नाही, हातात असं दांडके घेऊनच उभा राहिलेला असतो, कारण आपण काय काय केलं हे त्याला चांगलं माहिती असतं. म्हणजे सगळ्या ठिकाणी नामधारकाचा सन्मान करतो भगवान. काय तो पहावा हे मज डोळे म्हणून अचोक्षिसी मज डोळे, हातीचे नीला कमळे पुजू तयाते. भगवान परमात्मा ही
भक्ताची पूजा करतो, एवढा या भक्ताचा सन्मान असतो. विठाला विठाला म्हणजे सन्मान तर आहेच, पण त्या ठिकाणी जर आपण असा प्रश्न विचारला तुकोबाराय यस्मिन देशे न सन्मान हा, जिथं सन्मान होत नाही तिथं घर बांधू नये, तर तुकोबाराय सांगतात सन्मान आहे. बरं प्रेम आहे का, तर प्रेम पण भरपूर आहे. तेथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदंग कल्लोळ. म्हणजे या परमार्थ मार्गामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रेम देणारे भरपूर लोक भेटतात महाराज. काही संबंध नसतो कोणाचा, पण तरी पण आपण जर वारकरी झालो तर सगळे लोक आपल्याला प्रेम करतात, आपल्याला जीव लावतात. महाराज आम्ही अयोध्येला गेलो होतो आता, अयोध्येला आपण तरी तर वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पण माहीत नाही, पण त्या अयोध्येच्या पंचक्रोशीमध्ये आम्ही सगळे झेंडा वगैरे घेऊन चालायचो, रामप्रभूचा जप करायचो ना, सगळे लोक सन्मान करत होते, सगळे लोक. तेव्हा हे वशिष्ठ मुनीचं वाक्य आणि तुकोबारायांचं वाक्य माझ्या डोळ्यापुढे आलं की ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नामस्मरण आहे त्याचा सन्मानही होतो आणि प्रेम करणारे हे लोक भेटतात. विठाला काय सन्मान आहे, प्रेमही आहे. नच्च बांधवा हा, जिथं आपले बंधू आपल्याला पाहुणे भेटत नसतील, संबंधी सखे सोयरे नसतील तर तिथं पण घर बांधू नये, असं वशिष्ठ मुनीचं वचन आहे. तर महाराज तुकोबारायांनी घर बांधले. तुम्हाला सखे बंधू कोणी भेटतात का नाही, तर तुकोबारा सांगतात आमचे आहेत. आमचे सगळे बंधू बांधव आमच्या जवळच आहेत. भाऊ पुंडलिक मुनी, चंद्रभागा, आमुची भगिनी, विठ्ठल बाप माय चुलता, चोखा मेळा संत, जीवाचे सोयरे, न पडे विसर यांचा घडी. म्हणजे हे सगळे संत महात्मे आहेत ना, हे आमचे अत्यंत सखे आणि सोयरी आहेत. आम्हा सोयरे हरिजन हे सगळे आमचे सोयरे आहेत, म्हणून सखे सोयरी आहेत. आणि विद्याचा जर विचार केला तर ह्या परमार्थ मार्गामध्ये आल्यानंतर आपल्या ज्ञानाची जर आपली भूमिका तयार असेल, आपल्याला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायची जर इच्छा असेल तर स्वतः हा परमात्मा गुरु होऊन आपल्याला ज्ञान देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये भक्त परंपरेमध्ये आपण आलोत आणि परमात्म्याच्या स्वरूपामध्ये घर बांधण्याचा जर विचार केला तर आपला सगळा सन्मान मान प्रतिष्ठा ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून आम्ही अशा ठिकाणी घर बांधलं. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. विठोबा रखुमाई तुकोबाराय सांगतात आम्ही परमात्म्याच्या स्वरूपामध्ये घर बांधलं. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. तिथं राहिलो आम्ही आणि परमात्म्याच्या स्वरूपाला समरस झालो. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. या दोन चरणाचा भावार्थ असा आहे. तुकोबाराय सांगतात आम्ही घर बांधलं परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे निरंजनी आम्ही बांधिले घर. राहिलो कुठे, निराकारी निरंतर राहिलोसे. समरस कुठे झालो, निराभासी पूर्ण झालो समरस. आणि कोणत्या ऐक्य भावाला प्राप्त झालो, तर अखंड ऐक्यास पावलो आम्ही. चार गोष्टी तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलेल्या आहेत. ऐका, लक्ष देऊन ऐका, संपूर्ण 10 मिनिटामध्येच कीर्तन, म्हणजे थोडक्यातच सांगतो. तुकोबाराय सांगतात आम्ही घर बांधलं निरंजनामध्ये. बरं लक्ष द्या, राहिलो कुठं, निराभासामध्ये. सगळं विसंगती वाटते का नाही. आपण आपलं घर बांधतो, तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण जे घर बांधतो त्या घरातच राहतो का दुसऱ्याच्या घरात राहायला जातो? बोला बोला, मायबाप गरीबाची काहीतरी दया येऊ द्या. स्वतःचं घर बांधलं त्याच घरात राहता का दुसऱ्याच्या घरी जाऊन राहता? स्वतःच्या घरात राहता. तुकोबाराय म्हणतात मी घर बांधलं निरंजनामध्ये आणि राहिलो, निरंजनी आम्ही बांधलेले घर, आणि राहिलो कुठे, निराकारामध्ये. आता असं कसं, निरंजनात घर बांधायचं, राहायचं निराकारामध्ये. माणूस ज्याने जे घर बांधलं ना त्या घरामध्येच राहत असतो. बर, समरस
स्वतःच्याच घराशी राहतो, स्वतःच्याच घरावर प्रेम करतो का नाही, स्वतःच्या घराशी समरूप होऊन राहतो मनुष्य, ऐक्य भावाचा विचार करतो. महाराज माणसं घरावर किती प्रेम करतात. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये अज्ञानी पुरुषाचं वर्णन करत असताना फार गोड, हे असो ऐक अज्ञान चिन्ह अनेक जेणे तुझं सम्यक जाणावे ते. ज्ञानोबा सांगतात, तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी, नवगंध केसरी भ्रमरी जैसी माथार्पणी झाले, रत्न एक विपाईले तयाचे का जे तुले माता पितरा, ते तुले पाडे पार्था घरी जया प्रेम असता. ज्ञानोबा सांगतात, घरावर किती प्रेम असतं, किती प्रेम असतं. ज्ञानोबा मधुर रसोद्देशे मधुकर जचे जैसे ग्रह संगोपन तैसे करी जो गा. ते ज्ञानोबाराच्या ओव्यात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मधु रसोद्देशे म्हणजे ते मोहळ असते ना, माश्या, ते किती आपल्या काटेकोरपणाने ते जमा करतात सगळं आणि त्याच्यावर प्रेम करतात. कोणी जर मोहळ झाडाला गेला तर त्याचं स्वागत करतात त्या, म्हणजे काय असं थोडं म्हणजे या तुमचं स्वागत आहे, त्या संगोपन त्याप्रमाणे हा मनुष्य घराचं संरक्षण करतो. म्हातारपणामध्ये एखादं मूलबाळ व्हावं, आयुष्यभर मूलबाळ नाही, म्हातारपणी झाले. ज्ञानोबा सांगतात, एक रत्न विपाईल, एक मुलगा जन्माला आला, आयुष्यभर मूलबाळ नाही, किती आनंद झाला महाराज त्याला. तसा घर निर्माण केल्यानंतर ते जसे म्हातारा आई वडील त्या मुलाचा सांभाळ करतात, त्याला प्रेम लावतात, त्याप्रमाणे हा घर बांधणारा घरावर प्रेम करत असतो. विठ्ठला म्हणजे मनुष्य आपल्या जीवनामध्ये घरावर इतकं प्रेम, काही माणसं महाराज एवढे घरावर प्रेम करतात महाराज, सारखं घर, काही माणसं घरी काहीच काम नसलं तरी घरी जाऊन येतात, घर कसं आहे काय चालले माघारी पुन्हा, म्हणजे इतकं घरावर प्रेम करायला, इतकं घरावर प्रेम. हे मी सांगत नाही, ज्ञानोबारा इतकं प्रेम, ज्ञानोबाराने सांगितलं घरावर किती प्रेम असतं, किती आसक्ती असते, किती. हे ज्ञानोबाराच्या बाबा सांगितलं ना, आम्ही ज्या जोग महाराज संस्थेमध्ये शिकलो ना, त्या बरं का बाबा मामासाहेब दांडेकर ते अध्यक्ष होते, पुण्याचे प्रिन्सिपल होते मोठ्या कॉलेजचे, आणि पुण्यामध्ये एका वास्तुशांतीला त्यांना बोलवलं, त्यांचं प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला. पुण्यातले लोक सगळे सुशिक्षित लोक महाराज, आता ते मोठा बंगला 2-4 मजली सगळं वातावरण, त्यांचं सगळं स्वागत केलं, सन्मान केला, पूजा वगैरे केली. मामासाहेबांचं प्रवचन झालं, सगळे प्रवचनाला सगळे पुण्यातले मोठमोठे अधिकारी लोक, सगळं आनंदात तो कार्यक्रम पार पडला. म्हणजे आता जेवण करा, नवीन वास्तू आहे, साधू संताला पंक्ती बसू जेवायला, आणि वरच्या मजल्यामध्ये एकदम मोठ्या VIP कक्षामध्ये त्यांची जेवणाची व्यवस्था केली, पाट वगैरे लावली, बसायला असणं वगैरे, ताट वगैरे सगळी व्यवस्था अशी व्यवस्थित केलं. आणि मामासाहेब जेवायला गेल्यानंतर बरेचसे काही त्यांच्यासोबत विद्यार्थी मंडळी होते. मग त्यांनी, आमच्या संस्थेचा एक नियम आहे, जोग महाराज संस्थेचा नियम, तो आळंदीत गेल्यानंतर आम्ही पण पाळतो, म्हणजे तो नियम चांगला आहे. म्हणजे जेवण करत असताना आपला शर्ट काढायचा आणि जेवण झाल्यानंतर परत घालायचा, असा नियम आहे आमच्या संस्थेचा. महाराज मग मामासाहेबांनी विचार केला, आता शर्ट वगैरे दांडेकर शर्ट आपल्याला काढायचा, नेमकं ठेवायचा कुठे, एवढं मोठं VIP घर कुठं अडकायला दिसाना, कुठं अडकून ठेवायचा, बरं जेवायची अशी व्यवस्था तिथं ठेवता येणार. मग त्यांनी विचार केला कुठंतरी अडकायची व्यवस्था असली पाहिजे. मग ते पाहत राहिले शर्ट कुठं अडकवता येईल का, आपलं ते खमीस शर्ट कुठं ते पाहत गेले, मग त्यांना कुठं जागा दिसेना. हे आता नवीनच बांधकाम झालं होतं, काही ठिकाणी खिळे पडलेले होते, ते हातोडी वगैरे त्यांनी त्यातला एक खिळा घेतला आणि हातोडी घेतली, त्या भिंतीला खिळा मारू म्हणले, आणि खिळा मारून त्याच्याला शर्ट अडकून ठेवून झालं की आपलं जिथं आली तिथं ठेवून देऊ. त्यांनी ते भिंतीला खिळा मारायला सुरुवात केली, ठक 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 आवाज यायला लागला. ते घर मालक खाली नियोजन करत होता, ताटं वगैरे कसं वरच्या मधल्यात कसे जेवायचे काय, त्याला ते खाली आवाज गेला, पळतच वर आला, घामाघूम झाला, काय झालं, कोण काय करते. पाहिलं तर मामासाहेब भिंतीला खिळा ठोकतात. ते म्हणलं, मामासाहेब काय करायला लागले. मामासाहेबांनी सांगितलं, काही नाही म्हणले, भिंतीला खिळा ठोकतो, शर्ट अडकवण्यासाठी करतो, आणि आता शर्ट जेवण झालं की ती खिळाची तले तिथं ठेवतो. ते म्हणलं, मामा हे घर लय कष्टाने निर्माण केलंय, सामान्य समजा काय, हे घर बांधण्यासाठी फार कष्ट झालंय, तुम्ही भिंतीला खिळा मारित नाहीत, तुम्ही इथं खिळा मारून राहिले माझ्या. म्हणजे घरावर किती प्रेम करतो मनुष्य, म्हणजे ऐक्य भावतेने घर आणि मी एकच आहे असं समजतो. म्हणजे तरी दयाची प्रीतीपुरी गुंतली देखशी घरी, म्हणजे माणसं घरावर आसक्त राहतात, घरावर प्रेम करतात, असं माणसाचा स्वभाव असतो. मग असंही असताना तुकोबारा सांगतात, आम्ही निरंजनामध्ये घर बांधलं, समरस दुसरीकडे झालो, निराभासी पूर्ण झालो समरस, आणि ऐक्य अखंड ऐक्य असं पावलो आम्ही. हे तुकोबाराची विसंगती दिसते, पण काय याच्यात विसंगती नाही. निरंजन, निराभास, निराकार आणि अखंड ऐक्य हे जरी शब्द वेगवेगळे दिसत असले तरी पण या सगळ्या शब्दाचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे परमात्मा. विठ्ठला विठ्ठला आणि असं जर आपण विचार केला, घराच्या बाबतीत जर आपण चिंतन केलं ना, या जगात असे काही जीव आहेत बरं का,
असे काही जीव आहेत ते घर बांधत नाहीत, घर बांधत नाहीत आणि ते घरामध्ये पण राहत नाहीत, घरही बांधत नाहीत, घरामध्ये राहतही नाहीत, घराशी समरसही होत नाहीत आणि घराच्या ऐक्यभावालाही प्राप्त होत नाहीत. असे बरेचसे जीव आहेत, असे काही प्राणी आहेत महाराज, ते स्वतःचं घर बांधत नाहीत, दिसायला माणसासारखेच आहेत. काही शास्त्रज्ञ सांगतात की माणसाचा जन्म त्यांच्यापासूनच झाला, त्यांचेच परत माणसं तयार झाले. सगळं माणसासारखं आहे त्यांचं, लक्ष देऊन ऐकता ना, सगळं माणसासारखं. पाहिलं की माणसासारखे दिसतात, चालताना असं आडवं चालतात, ते हात असे पुढे पंजे ठेवून चालत उड्या मारत चालतात. सगळं माणसासारखं आहे, सगळं दिसायला माणसासारखं आहे, फक्त त्यांना माणसासारखं शेपूटच नाही बघा. कोणता प्राणी हे काय करता नीट सांगा. सगळं माणसासारखं दिसतो, सगळं माणसासारखं आहे. पाहिलं तर डोळे माणसासारखे, नाक थोडं दाबल्यासारखं दिसतं, पण म्हणजे माणसासारखंच आहे. त्याचे शरीर माणसासारखं निर्माण झालेलं आहे, सगळं माणसासारखं आहे, फक्त माणसासारखं काय नाही त्याला, काय शेपूट नाही. फक्त माणसाला शेपूट नाही असं म्हणा ना. एवढं मला विचारलं तर तुम्ही असं घाबरल्यासारखे झाले. महाराज दिसतो की नाही माणसासारखा? स्वतःचं घर बांधतो का? वानर कधी घर बांधतं? माकडाने कुठं घर बांधायला पाहिलं? महाराज ते घर बांधत नाही, महाराज ते स्वतः घर बांधत नाही. आणि घर बांधण्याचा जर कोणी विचार दिला तर तो विचार पण ते ऐकत नाही. विठाला विठाला माकड का घर बांधत नाही? महाराज माकड हुशार आहेत, खरं सांगतो तुम्हाला, ते घर बांधत नाही तर लयच चांगलं. माणसं म्हणतात ना, घर पाहावा बांधून आणि लग्न पाहावा करून. घर बांधल्याशिवाय घराची काय ताकद असते हे कळत नाही, आणि लग्न केल्याशिवाय कळत नाही की बायको काय चीज असते ती. लग्न केल्यानं विचार कसे हाल होते त्यांचे महाराज, सोपं नाही ते. लग्न पावा करून म्हणते. आता घर आता आम्ही म्हणजे घर बांधून पाहिले बरं का आता, पण आता लग्न पावा करून त्या घरातच आमचं जिरलं म्हणजे आमची इच्छा नाही. अहो फार कठीण असतं ते. मग ते विचार करतं माकड, एकदा घर बांधलं का, ते घर बांधलं की परत अंगण आलं, परत वटा आला, परत गेट आलं, परत ते गेटला लोखंड आलं, विल्डिंग आली, विल्डिंगसाठी जनरेटर आलं, जनरेटर आलं की डिझेल आलं, डिझेल आलं की हांडेल, त्या सगळ्या गोष्टी आल्या ना. मग ते किती हुशार आहे महाराज. पुढचा विचार करून, माकडाला कळत नाही असं नाही, ते पुढचा विचार करून घर बांधित नाही महाराज. त्याला माहिती आहे घराला पाणी मारावं लागेल, परत पाय घासारला, काय झालं लागलं काय कर विचार. काय काय माणसं फार हुशार असतात बघा, पुढचा विचार करतात. काय झालं का, वर्गामध्ये एक शिक्षक शिकवत होते पहिलीच्या वर्गामध्ये. त्यांनी सगळ्या मुलाला आई म्हणजे क ख ग ग शिकवतात ना, त्यांनी मुलाला असं मोठं बॉर्डर क काढून दिलं. हे काढ, हे काय आहे? पोरं म्हणले क. अरे सगळे जोरात म्हणा, हे काय आहे? काय हे? क. क म्हटल्यानंतर वरच ते सगळे म्हणायचे क क म्हण. ते शिक्षक म्हणा रोज क घोकायचं सगळ्यांनी, म्हणा क, म्हणा ना क क म्हणजे तुम्ही नका क म्हणा, क क. ते सगळे क क विद्यार्थी म्हणायचे. शिक्षकाला आता बहुतेक ह्यांना सगळ्याला क म्हणता आलं. खूप झालं. दुसऱ्या दिवशी सगळे पोरं आले. बरोबर काल काय शिकवलं? पोराने सांगितलं क. क लिहिता येते? हा. लिहून आणलं? हा. सगळ्यांनी लिहून आणलं. मग म्हणा सगळेजण क क म्हणलं की महाराज सगळे क म्हणायचे, पण एक पोरग क म्हणत नव्हतं. शिक्षकाने उठवलं, का रे बाळा तुझी काय अडचण आहे? करमत नाही तुला? जायचंय का? घरी जायचंय का? ते मला नाही. मग क का म्हणत नाही? ते मला नाही, मी म्हणू शकत नाही. मन क, मन क. ते काहीच म्हणे ना. अरे क म्हण ना. ते क म्हण ना. मास्तरला असता राग आला, 2-4 फटके मारले महाराज. ते खाली पडलं, उठून उभा केलं. मन क. महाराज त्याने मास्तरकडे लाल डोळे करून पाहिलं पोराने, पण क म्हणलं नाही. ते मास्तरला राग आला. त्या दिवशी शाळा सुटली. दुसऱ्या दिवशी आली, बरोबर क पक्क का? हा क पक्क झालं सर. म्हणा क क. ते परत त्याच्याकडे पाहिलं क. महाराज क म्हणायला तयार नाही. शिक्षकाला राग आला, परत उठवलं, का रे क म्हणत नाही? नाही म्हणणार. 2 झापडी मारल्या. क म्हणत नाही? नाही. मन क. पोरग क म्हणे ना. त्या शिक्षकाला वाटलं आता पोरग तर क म्हणत नाही, ह्याला शिकवलं तर पाहिजे. मग त्या शिक्षकाने त्याच्या हाताला धरलं. चल म्हणे तुझ्या बापाकडे घेऊन जातो, हे असले काय कामाचेत म्हणे. शिक्षकाने घेतलं, पार घरी गेले. त्याच्या घरी गेले. बाप दारातच बसला होता. आई स्वयंपाक करत होती, भाकरी वगैरे. त्याने का काय सर काय काय भानगडे कसं काय आणलं? अहो काय तुमचं पोरग आहे, काय वळण संस्कार आहे का नाही याला? तो बाप म्हणला काय झालं? अहो साधं क म्हणे ना, हे सगळ्या वर्गातले पोरं सगळे क क. आणि पोरग सगळे पोरं पुढे गेले, तुमच्या पोराला काय आलं? सगळं आमच्यावर जबाबदारी. हे बघा तुमचं पोरग सांभाळा. बाप म्हणला करा काय काय झालं तुला क म्हणायला? ते बापाकडे बघत राहिलं. बाप म्हणला अरे क म्हणणार टोन घ्या आपले पोरा क म्हणणार. वर्ग क म्हणे ना महाराज. बापाला राग आला, अरे क म्हणणार. शिक्षक सांगत यात. शिक्षकाला म्हणलं मारा ना ह्याला. शिक्षकाने सांगितलं लय मारलं, 2 दिवस झालं मारतो ह्याला. म्हण ना क. बाप म्हणला अरे क म्हण, मूर्खच का काय? महाराज पोरग काय क. बापाला इतका राग आला, 2-4 झपके मारले. पोरग खाली पडलं. महाराज बापाने बघितलं, म्हण क. पोरग क म्हणे ना महाराज. आई पळत आली. तुम्हाला काय कळतं का? लाज वाटते का? टोन घ्या पोराला इतका मारी म्हणजे असं बापालाच धावू लागली.
पोरग इतकं गुणाचं आहे त्याला मारत असते ते मला हो माग ती म्हणली तू माग हो त्या पोराच्या तोंडात हात फिरवला अहो त्याला गोड बोलून सांगा ते का म्हणणार आहे ना गोड बोला ना आईने त्याच्या तोंडावर हात फिरवला पिठाचा हात होता बिचारीने प्रेमाने तोंडावर हात फिरवला बाळू काय काय क म्हणायचं काय हाय त्या क मध्ये काय दम आहे नुसतं क म्हणायचं झालं मोकळं शिक्षकाचा मार खाला लाल झाला ना तो बाप बी तुझा मारतोय तुला क म्हण बाळा क म्हणा असं चांगलं नाही तुला शिकायचंय पुढे मोठं व्हायचंय क म्हण तुझी काय अडचण आहे क म्हण ते म्हणला आई मी म्हणूच शकत नाही मास्तर किती मारलं तरी म्हणणार नाही क ते म्हणला मी क म्हणणार नाही आई म्हणली अरे काय झालं तुला क म्हण ना ते म्हणलं आई खरं सांग का तुला आई तू माझी आई आहे बरं का क म्हणणं वाईट नाही क मला म्हणता बी येते म्हणलं पण मी म्हणणार नाही का म्हणणार नाही ते म्हणलं आई मी जर आत्ता क म्हणलो तर मास्तर फार बदमाश आहे ते पुन्हा ख म्हणायला लावणार आणि मी जर ख म्हणलो मला खच क आणि खच काय अवघड वाटत नाही मी ख बी म्हणीन पण आई ख झालं की पुढं काय येतंय ग आणि तेवढं ग माझ्या जीवनात नकोय म्हणून मला ख बी म्हणायचं नाही क बी म्हणायचं नाही विठाला काही परिणामाचा विचार करणारे लोक असतात बरं आता हे मी तुम्हाला माकडाचं सांगत होतो ते स्वतःच्या जीवनात घर बांधत नाही का बांधत नाही अहो त्याचे निर्णय वेगळे आहेत बरं त्याला घर बांधा म्हणलं तर महाराज काय झालं पंचतंत्र नावाच्या ग्रंथात एक श्लोक आहे चांगला पाऊस लागला होता झिम 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 पाऊस 7-8 दिवस झालं पाऊस सुरूच आहे महाराज आता वानराला काही घर नाही काही नाही पण एका झाडाच्या बुडाला ते बसलेलं वानर झाडाच्या बुडाला कुडकुड करत बसलेलं रोजच पाऊस सुरू आहे बाहेर निघायला जागा नाही पण त्याच वृक्षावर एका चिमणीने सुंदर घरटं बांधलेलं होतं तिचे पिले ती चिमणी सगळे एकत्रित राहत होते ती चिमणी बाहेर पाहायची तर तो माकड दादा झाडाच्या खोडाला बसलेला आहे बुडाला काही नाही थंडीने काकडलेला आहे 7-8-10 दिवस झालं खायला प्यायला काही नाही गारठाला आहे कुडकुड करतोय तो आजारी पडेल आणि मग तिला वाईट वाटायचं त्याने ते विचार करू लागले अरे माणसासारखा दिसतोय ना हा ह्याने जर घर पटपट लाकडं जमा केले कुठं पाला पाचोळा घर बांधू शकतो सगळं दिलं ह्याला मी स्वच्छेने घर निर्माण करू शकते महाराज ती वाटच पाहत होती पाऊस थोडा उघडला की ती त्या घरट्यातून बाहेर आली कोण ती चिवताई आणि एका फांटीवर बसली माकड दादाला म्हणले ए वानर दादा अरे एवढा मोठा धाड दुप्पाट दिसतोस तू माणसासारखा दिसतो अरे बघ किती पाऊस चालला इतका पावसामध्ये भिजतो अरे मला हात नाहीत हात नसताना मी चोचीने घरटं बनवलं पावसात मी सुरक्षित आहे बघ मी कळती फ्रेश आहे तू काय कर एक सुंदर घर बांध लाकडं जमा कर काही गवत वगैरे टाक आणि त्या घरामध्ये असं म्हटल्यानंतर त्या वानराने सांगितलं चिमणीला सांगितलं हे बघ मावशी तुझं घर तो बांध ना तुझ्या घरात तू सुखरूप राहा माझ्या घराचा विचार कर त्याने सांगितलं अरे पण माणसासारखा दिसतो ना तुझा आवाज निघाणार सगळा आवाज बसला ना तुझा 7-8 दिवस झालं सर्दी झाली तुला सगळं गारठाला ताप आली असन तुला अरे घर बांध माझा विचार आहे महाराज पंचतंत्रकाराचं असं म्हणणं आहे की उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपाय न तू शांतये मूर्ख माणसाला उपदेश करायचा नसतो जर मूर्ख माणसाला उपदेश केला तर तो उपदेश ठरत नाही तो प्रकोपाय त्याला क्रोध निर्माण होतो महाराज ती चिमणीने सांगितलं महाराज ते वानराने ऐकलं नाही ते मला तुझ्या तो घरात राहा माझा काही घराचा विचार करू नको मग महाराज परत पाऊस सुरू झाला परत झिम 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 पाऊस ते भिजलं महाराज खोकलू लागलं ते आजारी पडायला लागलं कोण ते वानर महाराज चिमणीला राहवलं नाही परत पाऊस उघडला अरे वानर दादा माझा ऐक मी तुला केविलवाने सांगते वानर दादा अरे सुंदर असं घर निर्माण कर एकदा पासून तुझं सुरक्षा होईल असं म्हटल्यानंतर महाराज त्या वानराला राहवलं नाही मला उपदेश करते प्रकोपाय न तू शांत आहे मूर्ख माणसाला उपदेश करायचा नसतो महाराज त्यांनी सांगितलं तू माझ्या घराचा विचार करताना तुझंच घर ठेवत नाही म्हणे महाराज ते वानर झाडाच्या बुडातून जे वर गेलं झरझर आणि तिचं घरटे आस्ता व्यस्त करून फेकून दिलं महाराज पंचतंत्र नावाचे ग्रंथकार सांगतात पश्य वानर मूर्खेन चटका निरगृही कृता म्हणजे पहा त्या मूर्ख वानराने त्या चिमणीचं घर उद्ध्वस्त करून टाकलं मूर्ख व्यक्तीला उपदेश करून चालत नसतो म्हणजे ही एक प्रजाती अशी आहे ती स्वतःचं घर बांधत नाही आणि घरातही राहण्याचा विचार करत नाही विठाला कसे या समाजामध्ये असे काही लोक आहेत ते परमात्म्याच्या स्वरूपामध्ये घर बांधण्याचा विचार करत नाही त्यांना वानराच्या जातीचे लोक म्हणतात माकडाच्या जातीचे लोक परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आपली जागा असावी परमात्म्याचा संबंध असावा असा काही लोक विचार करत नाही महाराज वानर माकडं कधी कीर्तनाला जायचा विचार करतात का माकड कधी कीर्तनाला जात नाही तुम्हाला सांगतो माकडं कधी हरिपाठात पावले खेळत नाहीत माकडं कधी हरिपाठ म्हणत नाही माकड कधी कीर्तनात बसलं तर विठ्ठल विठ्ठल आपले हे म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही माकड कधी एकादशी धरत नाहीत
माकडं वानर कधी एकादशी करत नाहीत, माकडं कधीच पंढरपूरला जात नाहीत. म्हणजे जे पंढरपूरला ह्याला जात नाही त्याला मला माकडं म्हणायचे असं नाही, पण जे जात नसतात ते माकडंच असतात हे सांगायचे मला. काय जीवन आहे महाराज. परमात्म्याच्या संबंधाने जे विचार करत नाहीत त्याला वानराच्या माकडाच्या जातीचे लोक म्हणतात. साधू संतांचे प्रमाण आहेत महाराज. आता याच्या पुढचा एक वर्ग आहे, थोडक्यात सांगतो. तो स्वतःचं घर निर्माण करत नाही, घर बांधत नाही, पण घरामध्ये जाऊन राहतो. हा सिंह असतो, वाघ. ते स्वतः बांधत नाही ती गुंफा, पण त्याच्यामध्ये ते जाऊन राहतात. असे काही लोक आहेत की महाराज त्यांनी घर निर्माण केलं नाही, त्यांचा जन्मच त्या ठिकाणी झाला. आमचे नामदेव महाराज, त्यांना काही वेगळं करण्याची गरज नाही, जन्मच हरिभक्तांच्या परंपरेमध्ये झाला. हा एक वर्ग आहे. त्याच्या पुढचा असा एक वर्ग आहे, ते स्वतः घर बांधत नाही, घराशी समरस होत नाही, म्हणजे घरात राहत नाही पण घराला समरस राहतो. असा एक जीव आहे. कोणता जीव? कोकिळा नावाचा पक्षी. बघा, ती कोकिळा काय करते? स्वतः घर बांधत नाही. आता घर बांधत नाही म्हणून घरात राहायचा प्रश्नच होत नाही. बरं, दुसऱ्याच्याही घरात राहायला जात नाही. पण ज्या वेळेला त्या कोकिळेला अंडे उबवायचे असतात ना, पिले निर्माण करायचे असतात, त्यावेळेला ती स्वतःचं घर नाही आणि स्वतःच्या घरात ती पिंडे उबवत नाही. ते काय करते? कावळ्याचं घर पाहते. आणि त्या कावळीने जिथं अंडे दिलेत ना, तिथं ती स्वतःचे अंडे नेऊन ठेवते. आणि मग ती कावळीन काय करते? ते अंडे उबवते, त्यातून ती पिले निर्माण करते. मग त्या कावळ्याच्याच घरामध्ये या कोकिळीचे पिल्ले राहतात. आता बघा, त्या कावळ्याचं घर हे कोकिळीने बांधलंय का? नाही, तिने ते घर बांधलेलं नाही. बरं, त्या घरात ती कोकिळा राहते का? राहत नाही. पण त्या घरावर तिचं प्रेम आहे, त्या घराशी समरस आहे का? तर त्या घरामध्ये तिचे पिले राहतात. बरेच लोक वाघधाऱ्यात येतात महाराज, खूप प्रेम करतात वाघधाऱ्या येऊन, का तर त्यांचे पिले तिथं राहतात महाराज. म्हणजे पिलू तिथं असल्यामुळे यावंच लागतं त्यांना महाराज. आमच्या भेटीला नाही पण पिल्याच्या भेटीला का व्हायना, पण त्यांना यावंच लागतं. बघा, विठाला विठाला त्यांनी घर बांधलेलं का? त्यांनी घर बांधलेलं नाही, त्यांनी प्लास्टर केलेलं आहे, पण घर बांधलेलं नाही. आहे प्रेम आहे महाराज. का त्या घराशी समरस आहेत आम्ही का? तर आमचे पिले तिथं राहतात, ते कोकिळीचं ते पिलू राहतं, त्या घराशी समरस राहते महाराज. तसे आमचे संत महात्मे आहेत, आमचे सावता महाराज, आमचे जगनाडे महाराज. ह्या संतांनी केलं काय महाराज? यांनी पंढरपूरला जाऊन मठ बांधला नाही, हे पंढरपूरला राहायला गेले नाहीत, पण महाराज ते देवाशी इतके ऐक्य समरस त्याला प्राप्त झाले की महाराज इतके समरस झाले, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे संपूर्ण जीवनच त्यांनी परमात्म्याच्या समरसतेला प्राप्त केलं. याच्याही पुढचा असा एक वर्ग आहे महाराज, तो देवाच्या ठिकाणी घर बांधत नाही, देवाच्या स्वरूपात राहत नाही, देवाशी समरसही होत नाही, पण देवाच्या ऐक्य भावाला प्राप्त होतो. तो म्हणजे वर्ग कोणाचा? हे महाराज राक्षसांचा वर्ग. रावण, कंस, कुंभकर्ण, शिशुपाल, पुतना. महाराज यांनी परमात्म्याला शेवटपर्यंत विरोध केला, पण परमात्म्याच्या ऐक्य भावाला ते प्राप्त झाले. तुवा सनकादिकाचे माने सविज्य सौरसुधी दला पुतने, जे विषयाचे निस्तन पाने मारू आली, भगवंताच्या ऐक्याला ती प्राप्त झाली. हा गा राज सुयागाच्या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलाशी, ऐशी अपराधी या शिशुपाळा, आपण पेठावती दला गोपाळा. अरे परमात्मा असा अपराधी असणारा शिशुपाल, त्याला स्वरूपात जागा दिली, म्हणजे परमात्म्याच्या ऐक्य भावाला ते प्राप्त झाली. महाराज मी तुम्हाला हे 4 प्रकार सांगितले, तुमच्या लक्षात राहिले नाही, पण या 4ही प्रकाराचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा विचार करता येतो. पण आमच्या तुकोबारायचा जर विचार केला ना, तुकोबाराय घर परमात्म्याच्या स्वरूपातच बांधतात महाराज, समरसही परमात्म्याच्या ठिकाणी होतात आणि राहतातही परमात्म्याच्या स्वरूपात, आणि ऐक्य भावालाही परमात्म्यालाच प्राप्त होतात. म्हणून निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. असं आम्ही घर बांधल्यामुळे तुकोबारा सांगतात, आता आमची काय परिस्थिती झाली तर तुका म्हणे, आता नाही अहंकार झालो तदाकार, नित्य शुद्ध मुक्त स्वभाव असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या तद आकाराला म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो, आणि हेच आमचं घर आहे, आणि अशा घरामध्ये आम्ही राहतो. हा तुकोबारांनी या अभंगातून विचार सांगितलेला आहे. अत्यंत गोड महत्त्वाचा शास्त्रशुद्ध विचार आहे. नियोजित व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला, बराचसा उशीर झालेला आहे, कारण या राऊत परिवारावर प्रेम करणारे बरेचसे काही मंडळी दूरवरून आले. याच्यात बरेचसे असे मंडळी आहेत त्यांच्या नात्यातले, फार दूरवरून ते प्रवास करून आले, आणि इथं आले बसले की कीर्तन सुरू झालं.
आपल्याला काय आपण जवळचे, मग त्यांनाही परत दूर जायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी परत सर्व संतांचाही सन्मान करायचा म्हणून सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. आता यांनी ह्या ठिकाणी जे घर बांधलेलं आहे त्यांनी त्या घराला काय आणखी कोणतं नाव दिलेलं नाही. ते म्हणले मला महाराज तुम्ही जे देता ते नाव देऊ. तर मग आता देवाचंच नाव देऊ बाबा काहीतरी आपण, आहे ना. असंच काहीतरी श्री पांडुरंग निवास, श्री संत तुकाराम महाराज निवास, श्री संत जगनाडे महाराज निवास, आपण त्याला ऑफर देऊ. हे 4-5 नावातलं कोणतंही नाव ठेवा. श्री संत जगनाडे महाराज निवास, श्री वैष्णव सदन, श्री पांडुरंग निवास, श्री विठ्ठल निवास, असं कोणतंही तुम्ही नाव द्या. आणि तुमच्या घरातलं जर एखाद्याचं देवाचं नाव असेल तर ते दिलं तरी काय अडचण नाही. फक्त गौरव निवास नाव नेऊ नका. तुम्ही जर गौरव निवास नाव द्या तर गौरव लगेच येईन, म्हणजे माझं निवास नाव टाकलं आणि मी वागदारात काय काम आहे. फक्त गौरव निवास नाव टाकू नका, बाकी सगळे नाव टाक. कारण गौरवचं सध्या निवास आमच्यापाशी. चांगल्या आनंदाची गोष्ट आहे. यांनी असेही त्यांच्या ह्या उद्योगामध्ये काय असतं, मिस्त्रीचं क्षेत्र, मिस्त्री आणि हे सगळं एकत्रित फार गोष्टी कठीण असतात. मिस्त्रीचे पोरं सरासरी असे कीर्तनात पकवाज वाजताना दिसत नाहीत, पण या मिस्त्रीचे दिसू लागले वाजताना. आता असं नाही, पण या मिस्त्री लोक चांगले जर राहिले तर त्यांचा कष्टाचा पैसा असतो, घामाचा पैसा असतो आणि सन्मार्गात त्यांचं कष्टच आहेच. म्हणून यांनी सुंदर असं घर बांधलं. त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती सर्वांना एकत्रित आणायचं, बाबांना बोलवायचं, सगळे महात्मे मनसनाथ गडावरले बाबा सर्वांना एकत्रित जेव खाऊ घालायचं. त्यांनी बऱ्याच वेळेला ती इच्छा पण व्यक्त केली आणि त्या इच्छेला आलेलं मूर्त रूप म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. आज पूज्य बाबा आले, मनसनाथ गडावरले महाराज आले, हरी महाराज आले, रामेश्वर महाराज आले आणि हे वाघदऱ्यातील ही सगळी हे वाघदऱ्यातले सामान्य समजू नका, सामान्य नाहीत महाराज, ते साधक आहेत, ते निष्कलंक साधक आहे. त्यांचं जीवन किती चांगले महाराज. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की आपल्याला प्रसन्न वाटतं आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं की आपणही त्यांच्यासारखंच असावा, आपण त्यांच्यासारखं कुठेतरी राहायला जावं असं वाटतं. मला नाही, तुम्हाला पण वाटतंय, पण आता नाही इलाज झालाय तुमचा. किती चांगलं, किती स्वच्छ जीवन आहे. बापाला वाटतं हे चांगलं आहे, पोराला वाटतं तेच चांगले, अशी गत झाली. बरेच पोरं म्हणजे घरी जायचं आणि बाप म्हणजे अरे घरी काय इकडं आम्हीच परेशान, तिथं जाऊन भाऊ. पोराच्या मनात घर, बापाच्या मनात ते, पण चांगले बिचारे राहतात, अभ्यास करतात, चांगलं त्यांना घरचे पण चांगले संस्कार आहेत. म्हणून आमच्या या गौरव नितीन राऊत, गौरवच्या वडिलांनी सुंदर घर निर्माण केलं. बरंचसं कलर वगैरे राहिलेलं आहे, ते हळूहळू होत राहील. आणि या ठिकाणी आज हा कार्यक्रम झाला. त्यांच्यावर प्रेम करणारे आपले बाळासाहेब मुसळे ते पण हे या कार्यक्रमामध्ये अत्यंत झटू लागले. फार त्यांना म्हणजे काय हे आमच्या प्रत्येक पांडुरंगचे वडील भेटल्यामुळं त्यांना बाकीचं काही करायची गरज पडली नाही. बरोबर त्यांनी हार मोठा आणला, हे सगळं कीर्तन करायचं, हे सगळं नियोजन आवडतं. असं कोणी द्यायला लागतं बरं का बाबा महाराज, इकडे बी कोणी लागतं महाराज. सगळी व्यवस्था केली त्यांनी, सगळा चांगला कार्यक्रम आणि सगळ्यांचा सन्मान झाला. आता सर्वांचं पूजन होणार आहे. त्यांच्या या घर वास्तुशांतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. हे सुंदर असं घर निर्माण झालेलं आहे. या घरामध्ये भांडण तंटे होता कामा नये. या घरामध्ये आईवडिलांची सेवा घडावी. या घरामध्ये अतिथीचा सत्कार व्हावा, अतिथीचा नित्य सन्मान होत राहावा आणि या घरामध्ये नित्य परमात्म्याचं नामस्मरण, परमात्म्याचा हरिपाठ, ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी होत राहोत. आणि या पवित्र अशा वास्तूमध्ये व्यसनी माणसाचा प्रवेश न हो. या पवित्र वास्तूमध्ये मांसाहारी माणसाने राहून येण्याचा त्याला अधिकार नाही, कारण इथं साक्षात साधू संत आले. मग मांसाहार करणारा मांसाहार करून आलेला आहे, मांस खाल्लेला आहे आणि घरात यायचं म्हणतो, अशा व्यक्तीला ह्या घरामध्ये प्रवेश मिळू नये. हे घर पारमार्थिक राहावं आणि या घरातील सर्व व्यक्तींचे मन एकमेकाशी कायम जुळते राहोत ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय.